तर जासई संघाने टॉस जिंकला आणि आज कैलासवासी सचिन स्मृती खंडोबा जासई संघ हा संघ खेळतो। सामना 3 षटकांचा असेल, आपण लक्ष असू द्या। तर सुरेश अनंत म्हात्रे जासई उर्फ अण्णा, आज सुरेश अण्णा यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आम्ही खूप सारे शुभेच्छा देतो। जासई संघाचे समर्थक पाठीराखे त्या यांचं मनापासून आपण आभार मानूया। सुरेश अनंत म्हात्रे जासईच्या अण्णा यांचा वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा। मॅच कडे वळतो आणि मॅच ऑन होईल। आता इथून पुढे सामने जिंकणं खूप महत्त्वाचं आहे। तर सुमित आलाय 3 ओव्हर मॅच, अंपायर सिग्नल, गेम ऑन आणि आघाडीची जोडी आकाश आणि अंकुश आणि प्रशांत पाटील। अंकुशला आपण जरूर पाहतो। सुमित फर्स्ट ओव्हर, पहिला चेंडू, सावंत पवित्रा क्लिक करतो ऑन साइडला, इनसाइड सर्कल, फिल्डर रेडी, सिंगल मिळेल। इथे जर तुम्हाला सामनामध्ये मजबूत पकड निर्माण करायचं असेल तर फार भरीव मोठी कामगिरी करावी लागेल। एक्सलंट बॉलिंग करणं, सुपर बॉलिंग, गोलंदाजाचा दर्जा दाखवणं आणि सुमितचा हा चेंडू पाहिला सिंगल। बॅटिंग करताना जासई संघाविरुद्ध गावठाण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना। नेक्स्ट मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत। नावडे संघाची धावसंख्या हायेस्ट होती, त्यांना आपण जरूर पाहिलं। पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा बॅटवर आला आणि पाठवलाय आणि चेंडू गेलाय दणदणीत 6 धावेसाठी षटकार। तर नक्कीच सुमितच्या पहिल्या चेंडूवर सिंगल आले आणि यानंतर षटकार दाखवला प्रशांत पाटीलने। डावाची सुरुवात केली षटकारानं। आखूड टप्प्याचा फटका फसला, हाफ ट्रॅकर चेंडू मध्ये स्वतः गोलंदाज आलाय आणि इथे धक्का मिळेल, विकेट। नवीन फलंदाज सरकला। आतापर्यंत सुमित पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर षटकार, विकेट सुद्धा मिळाली। 3 चेंडू नंतर आपण धावसंख्या पाहतोय 7। आता ही इथून अस्तित्वाची लढाई आहे। तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल, गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल, तुमचा चांगला नैसर्गिक खेळ दाखवावा लागणार आहे। सुमित आतापर्यंत 3 चेंडू सफलता मिळाली। इम्पॉर्टंट मॅच 12:14 अजूनही 4 सामने इथून पुढे आपल्याला खेळवायचे। तर नेक्स्ट मॅच होईल चिरनेर आणि तरगर संघ रिपोर्टिंग करायचं आपल्याला। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, चिरनेरचे संघ नायक आणि तरगरचे संघ नायक। नवीन फलंदाज आलाय सुनील टकले, बॅटिंग करतोय विनो स्पोर्ट्स गावठाण। पुढचा चेंडू लाईन पाहिली, कार्पेटच्या माध्यमातून नजर स्थिर होती, कटाक्ष पाहायला मिळाला। चेंडू मध्ये नजर स्थिर असणं, तुमच्याकडे स्टान्स असणं, या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं। यू डोंट प्ले फॉर द क्राउड, यू प्ले फॉर द सेल्फ। आणि असं आपण पाहिलं तर आतापर्यंत सुमितनं सिंगल, षटकार, विकेट, सिंगल आले। सुनीलने डावाची सुरुवात सिंगलने केली, मात्र प्रशांतने जी धमाकेदार सुरुवात केली तो बाद झाला। वैयक्तिक 2 मध्ये 1 खेळला। आकाश टकले आपण पाहतो सलामीवीर, गोलंदाजी मार्कर सुमित। टोटल रन्स 8 रन्स ऑन बोर्ड। वेगवान चेंडू फ्लाय करण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू आला नाही, जरूर विचार विनिमय करत बसले आणि पंचांचा इशारा आलाय। थोडं ताळमेळ बिघडलं, व्हाईट बॉल। तर पंचांचा इशारा येईल, जरूर हाईट फॅक्टर पाहिलं जाईल। 24 ला इव्हेंट संपूर्ण टीम आणि आज गुड टीम वर्क आपण जरूर पाहतोय। तर चिरनेर आणि तरगल टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये। थर्ड अंपायर मी कमिटी मेंबर्सना विनंती करेन, कमिटी मेंबर्सचे एक प्रतिनिधी आहे, कारण संदीप पालकर यांची भोजनाची वेळ आहे। आपण कमिटी मेंबर्स सुद्धा निर्णय देऊ शकता, आपण यायचे लगेच। तर मॅच कडे लक्ष वेधूया, रणनीती आखली गेले। सुमितला आपण जरूर पाहतो सिंगल, षटकार, विकेट, सिंगल। आतापर्यंत 4 चेंडू धावा दिले त्यांनी। टोटल रन्स पाहिलं तर 9 रन्स, 1 अवांतर।
तर यस सिग्नल पेंडिंग फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करायचे सुमित. 3 षटकांचा सामना आहे. व्हाईट बॉल आपण जरूर पाहतोय. जो हाईट फॅक्टरचा डाऊट्स होता तो डाऊट्स इथं क्लिअर केलाय. गोलंदाजी मार्कवर सुमित उजव्या हातानं हो फुटवर्कचा वापर केला. खेळला डीप कडे एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतात आणि तितक्या वेगानं धावा पूर्ण होते. वेल टेकन टू वेल. बघा बॅकअप सुद्धा चांगला देण्याचा प्रयत्न. जासई संघाला आपण जरूर पाहतो आज पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आणि आता ही मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ पोहोचलाय. एकूण धावा 11. 5 चेंडू आणि 11 धावा. फर्स्ट ओव्हर डीप कडे व्यूरचना जरूर पाहिली. डीप कव्हर आहे. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट इनसाइड सर्कल पाहिलं. मिड ऑन आहे मिड ऑफ आहे. पुढचा चेंडू उचले घेणारा गॅप शॉट एक्सपर्टली इंटू द गॅप. डीप कडे गेल्या पंच इशारा करतील. पॉइंटच्या वरून हा परकटचा फटका जरूर पाहतोय. दणदणीत षटकार. एंड ऑफ दी ओव्हर. 1 षटकानंतर आघाडी सुरुवात चांगली मिळाली. आपल्या ताकदीनिशी इथे चोख प्रत्युत्तर दिलं. गोलंदाजांवर चढवलेले हल्ले आणि 1 ओव्हर नंतर एकूण धावा इथं 17. 70 रन्स ऑन बोर्ड. अंकुशला आपण जरूर पाहिलं. त्याच्या 1 षटकाराने दबाव परिस्थिती जरूर निर्माण केली. थोडं दडपण वाढलंय. तरगर आणि चिरणे नेक्स्ट मॅचचा टॉस होणारे. कॅप्टन येऊन थांबा आपण कारण इथून थोडा वेग वाढवणं महत्वाचं. 17 धावा आल्या. धुलाई जरूर पाहायला मिळाली. पिटाई पाहायला मिळाली. जे आक्रमण केलं फलंदाज होता प्रशांत आणि त्यानंतर आकाश. वैयक्तिक आकाशला आपण अंकुशला आपण इथं पाहिलं जिथे गोलंदाज आले सोमनाथ मडवी जो मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केली. आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीनं आपल्या लयबद्ध गोलंदाजांनी जी हॅट्रिक मिळवली सोमनाथनं तो आला ओव्हर नंबर 2 ला नियुक्ती त्याची केली. विनोद स्पोर्ट्स गावठाण हा संघ इथे गोलंदाजी करतोय. सामना महत्वाचा आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये तुमची चांगली कामगिरी होणं हा चर्चेचा विषय असतो आणि तुमच्या परफॉर्मन्स मध्ये क्लॅरिटी दाखवणं क्वालिटी दाखवणं गुणवत्ता दाखवणं हे सुद्धा महत्वाचं असतं. विजयासाठी जो एक्स फॅक्टर पाहिजे तो सुद्धा महत्वाचा असतो. सोमनाथ आलाय. पहिला चेंडू बॅटच्या मधोमध हा तडाखा ठोकलाय. माझ्याकडे पॉवर आहे कॅपॅसिटी गुणवत्ता आणि हा षटकार ऑन साइडला. क्रमांक 3 चा फलंदाज सुनील टकळे. 2 चेंडू मध्ये वैयक्तिक योगदान 7. पुढचा चेंडू हो थोडी गती कमी केली. आक्रमकता जरूर होती. खोलामध्ये चेंडू फेकला. थोडासा चाच पडतोय आणि तितक्या वेगानं फलंदाज 2 धावा इझिली पूर्ण करतो आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. एकूण धावा दाखलकर पाहूया 25. क्रिकेटमध्ये तुम्हाला संयमता सावधानता लक्ष वेधून ठेवणं खेळावर कॉन्सन्ट्रेशन करणं. 3 षटकांचा सामना आहे. टार्गेटचा विचार करूया. 35-40 फायटिंग स्कोर असेल. पंच जरूर इशारा करत असताना तिकडे 4 व्हीलर आहे त्याची लाईट ऑन आहे स्टेजच्या ऑपोजिटला. काही प्रेक्षक सुद्धा बघा स्टेजच्या. यस थँक्यू व्हेरी मच. सोमनाथ पहिल्या चेंडूवर मार खाल्ला. 2 धावा. टोटल रन्स 25 रन्स. सुनील आक्रमण करतो. डीप स्कोर लेगला. फिल्डर रेडी. 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा फंबल होतं आणि सिंगल. बॅकअप करण्यासाठी जवळपास 4 जण होते. सिंगल मिळेल. 1 ने धाव फलक पुढे सरकेल आणि टोटल रन्स पाहूया. सोमनाथ मडवी षटकार 2 धावा सिंगल. 12 वाजून आता वेळ पाहतो 20 मिनिटं. नेक्स्ट मॅच होणारे चिरनेर आणि तरगर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. ओव्हर नंबर 2 अंकुशला पाहतोय. फलंदाज आपण जरूर पाहिला असेल सुनीलला पाहतोय. आतापर्यंत सुनील स्ट्राइक रेंजला आपण खेळण्यासाठी रेडी असणार तो अंकुश. सोमनाथ मडवी पुढचा चेंडू आपल्या गोलंदाजी मार्कवर.
अचूक टप्पा होता, विभिन्नता पाहायला मिळेल, फिल्डरची साथ मिळत नाही आणि जरूर सिंगल मिळेल. एकनी धावफलक पुढे सरकेल. स्कोर मूव्स ऑन. टोटल स्कोर कार्ड एकूण धावा धावफलकावरती 27. 27 ऑन बोर्ड. गती चांगली आहे का पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. ओव्हर नंबर 2 चा खेळ सूर्य सोमनाथ मडवीला पाहतो. आतापर्यंत सोमनाथ मागच्या सामन्यामध्ये कमालीची जादुई गोलंदाजी केली. तो सोमनाथ आहे. षटकार 2 सिंगल सिंगल. करंट रन रेट चा सुद्धा आपण विचार करूया. सुनील आणि त्याला साथ देतो अंकुश. 4-6 कॅल्क्युलेशन एक्स्ट्रा 1 आहे. 3 षटकार आले. धावा 27. ओव्हर नंबर 2. बॅटच्या मधोमध फटका बनवलाय. झेल होणार का. मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक 5 बसल्या. सुपर पॉवर स्ट्रोक आला हा दणदणीत षटकार. इथे आघाडी मिळवतोय बलवान फलंदाजी. आपले अनोखे फटके दाखवते, अद्भुत फटके दाखवते. त्याची देहबोली मैदानावर चांगला खेळ करते. मैदानावर टिकून कसं खेळायचं. थोडा धोका होता तो टळला. 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी निघाले. बॅटिंग करताना विनोद स्पोर्ट्स गावठाणकडून साथ देतो सुनीलला आणि आता आपण जरूर पाहतो अंकुश. एंड ऑफ द ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. मात्र आक्रमक पवित्र्यानं जी आधुनिकता फटक्यामध्ये पाहायला मिळाली तो भयानक क्रिकेट दाखवला मैदानावर सुनीलला. 2 ओव्हर्स नंतर एकूण धावा धावफलकावर चांगली गती आहे. 35 आल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. त्यानंतर आपण पाहतो 18 धावा आल्या आणि आपल्या प्रभावी बॅटिंगचा अंदाज दाखवत असताना आपण पाहतोय बुला के डर कुछ अलग कर असं म्हटलं जातं. आणि बॅटिंग करताना सुनीलनं 2 षटकार. बराच वेळ तो मैदानावर उभा आहे. वैयक्तिक योगदानाचा विचार केला तर त्याने 6 चेंडूचा सामना केला आणि इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पाहिला तर वैयक्तिक योगदान 18 आहेत. अंकुशने 4 मध्ये 10. पार्टनरशिप भागीदारी पाहिली तर 9 मध्ये 28. 2 षटकांचा खेळ संपला. 35 धावा. तर चिरनेर आणि तरगर फायनल कॉल टॉस साठी. यानंतर आपला सामना असेल. लक्ष असू द्या अजूनही हा सामना सोडून 3 मॅच बॅलन्स आहेत. 12-20 झालेत आणि सर्व सामने 3 षटकांचे. थोडा स्पीडअप असू द्या. वेळ टीम मिटिंगला परवानगी नाहीये. सोमनाथ मडवी. टोटल रन्स 18. 2 षटकानंतर आपण पाहतोय 35 आलेत. लास्ट ओव्हर. जासई संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करताना कैलासवासी सचिन ठाकूर ला आपण जरूर पाहतो. याच्या नावानं हा संघ इथे खेळतो. सर्वांचा लाडका छोट्या अचानक सर्वांना सोडून गेला. अगदी बायकर मॅन सुद्धा होता. अनेक मैदानं गाजवली. सर्वांच्या परिचयाचा लाडका होता आणि आज त्याच्या नावानं हा संघ खेळतो. ते चंदू मामा जासईच्या रेडबुल मॅन हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. तर ज्ञानेश्वरजी घरत साहेब धाकटी जुई यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा वेलकम सुस्वागतम. डॉट बॉल. तन्मय आले. तन्मय ठाकूर जे कैलासवासी सचिन ठाकूर यांचे पुतणे आहेत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कमालीची बॉलिंग केली आणि 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावर 35. पुढचा चेंडू. ओ भन्नाट वेग आहे. विभिन्नता पाहायला मिळते. दिशा टप्पा अचूकता खूप काही त्याच्याकडे आणि आपल्या चांगल्या गोलंदाजाचं प्रात्यक्षिक तो इथे दाखवतोय. हा सामना कोण जिंकणार हा सुद्धा प्रश्न सर्वांना पडलाय. का दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. माझा गोलंदाज खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या खेळपट्टीवर जम बसवलाय तो सुनील आणि त्याला साथ देणारा अंकुशनं. फुटवाचा वापर. थोडी लाईन विस्कटली आणि पंच इशारा करतील व्हाईट बॉल. वेगवान गोलंदाजी होती आणि खोलामध्ये टाकलेला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने जो प्रयत्न झाले आपण पाहिले. मात्र हा व्हाईट बॉल. 2 बॉल डॉट. त्यानंतर व्हाईट. टोटल रन्स पाहूया 36. तर तरगरचे कॅप्टन आलेत. संघनायक चिरनेरच्या संघनायकांची आम्ही प्रतीक्षा करतोय. रिमेनिंग 4 बॉल लेफ्ट. पुढचा चेंडू. ओ सामन्याची पार्श्वभूमी आपण पाहिली तर 2 षटकामध्ये आघाडी. आता 9 बॉल. थोडी लाईन विस्कटल्या दबावाखाली खेळताना. या सामन्यावर मात्र आता गोलंदाजीच्या कामगिरीवर पाणी फेडलंय. ते बॅटिंग करताना अंकुशनं आणि त्याला साथ देताना सुनीलला. तन्मय
2 डॉट व्हाईट आणि नो बॉल. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुटवर्कचा वापर, खोदून खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक रेडी. सिंगल मिळाली, 2 साठी निघाले. थ्रो परफेक्ट, मात्र थोडा लांब पडलाय. 2 धावा मिळतील. तर तन्मयला विकेट हॅट्रिक साठी 1000 पुरस्कार करते विजय मडवी यांच्याकडून. टॉस होते. आमची कमिटी मेंबर्स तिथे चिरनेर आणि तरगेर मध्ये होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस 3 षटकांचा सामना असेल. तर टॉस विन चिरनेरने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग. तन्मय रेडी झालाय. ओ चांगला फटका, सुपर स्ट्रोक. काय फटका खेळला, अप्रतिम, ब्युटिफुल, वंडरफुल स्ट्रोक, षटकार. तर सकारात्मक खेळ दाखवते. खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर दिला. आतापर्यंत अंकुशने ठोकले 2 षटकार आणि त्याला साथ देणारा सुनील. टोटल रन्स पाहूया 45. चांगली लाईन बघा. या जोडीनं अक्षरशः भरभक्कम साथ दिल्या, आघाडी सुद्धा मिळवल्या आणि इथं मात्र आपल्या उत्तम फलंदाजीनं मैदानावरती सक्रिय होत चालल्यात. संघर्ष त्यांचा कायम आहे, मात्र दमदार खेळ सुद्धा पाहायला मिळतो आणि संघासाठी मोठी आघाडी च्या दिशेने ते चोख प्रत्युत्तर देतात गोलंदाजांना. हो चांगला चेंडू होता. गती थोडी कमी केली, चेंडू आतमध्ये आला. अगदी आघाडी मिळते. आतापर्यंत पाहिलं तर एकूण धावा फलकावर 45. 45 रन्स ऑन बोर्ड, 46 रन्स टू विन. अजून 27 मिनिटं झालेत. 12:27. अजून 3 सामने, हा सामना सोडून 3 सामने कव्हर करायचे आणि विनिंग टार्गेट असेल. थोडं मोठं टार्गेट मी म्हणेन आता असणार आहेत. कैलासवासी सचिन स्मृती खंडोबा जासे या संघाला 46 रन्स टू विन. आता फिल्डिंग करेल या सामन्यामध्ये आपण पाहतो. जरूर जासई संघ येईल पॅव्हलियन मध्ये, मैदानामध्ये जाईल गावठाण. नेक्स्ट मॅच चिरनेरनं टॉस जिंकला, डिसिजन पेंडिंग. तरगर विरुद्ध त्यांची फाईट असेल. यस डीजे. विजयजी मडवी साहेब जासे यांचा इथे सन्मान होणार आहे आणि सन्माननीय ज्ञानेश्वरजी गरज साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. धाकटी जुईचे आमचे मान्यवर दोन्ही पाहुण्यांचा इथे होणार सन्मान. दोन्ही पाहुण्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करेन. मॅच कडे वळूया, आपण उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करूया. टीम मीटिंग घेण्याची जास्त परवानगी नाहीये मॅनेजमेंट कडून, हा मेसेज आम्हाला मिळतोय. चला फिल्डिंग लावून घ्या. गावठाण संघ, विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ फिल्डिंग लावून घ्या. आज चांगल्या खेळाडूंची प्रतिभा आपल्याला पाहायला मिळाली. आज चांगले निकाराचे प्रयत्न करताना अनेक खेळाडूंना पाहिले आणि प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी खेळताना त्यांना अनेक पोझिशनवर मेहनत घेताना पाहिलं. मात्र खेळामध्ये तुमची एकाग्रता, जबाबदारी आणि खेळावरचं कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्त्वाचं असतं.
एकट्याच्या जोरावर सुद्धा कधी कधी सामना जिंकता येतो, मात्र कधी कधी क्रिकेट खेळामध्ये संघाचं नेतृत्व सांघिक खेळाची खूप गोष्ट महत्वाची असते. सर्वांचं योगदान देणं महत्वाचं असतं. आता बघा गोलंदाजी थोडी महागडी ठरली, तर विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आणि पुरस्कर्ते निलेश म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500. चला मॅच ऑन करा. आणि आता गावठाण तुम्हाला टीम मीटिंगची परवानगी नाहीये, थोडा स्पीडअप असू द्या. आमची लाईव्हची टीम आहे, डीजेची टीम आहे, अंपायर पॅनल आहेत. आम्ही आज मात्र आलो, मात्र आम्हाला माहिती मिळते का रोज 4 वाजतात आणि त्याचा त्रास संपूर्ण टीम आयोजकांना होतो. खेळाडूंना जेव्हा लॉट्स पाडले जातात ना, जेव्हा 6:30 लिहिलेलं असतं, बऱ्याच वेळा आम्ही पाहतो, मात्र तेव्हा पहिला सामना वेळेवर सुरू न झाल्या कारणानं आयोजकांना प्रचंड दडपणी येतात. तर लॉट्स वर लिहिला होता 6चा वेळ, मात्र त्या वेळेवर कोणच येत नाही. बऱ्याच वेळा पाहिलं तर नक्कीच मॅच कडे वळणार आहोत. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध सचिन स्मृती खंडोबा जासई. आज आपण पाहतोय मंजित स्पोर्ट चिरनेर आणि त्यांच्या विरुद्ध असेल तरगर सुद्धा. चांगला लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. 18 चेंडू विनिंग टार्गेट कडे वळूया. लगातार 2 षटकारांसाठी 500 आणि पुरस्कर्ते विजय मडवी. पहिला चेंडू टॅप केला ऑन साइडला, फिल्डर तिथे रेडी. जस्ट 1 रन देर. एका धावेने संघ पुढे सरकेल. आपली मक्तेदारी दाखवावी लागेल. जे घडलं पहिल्या सत्रामध्ये त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. संघासाठी मोठी संयमी खेळही करावी लागेल, का पूर्वार्धामध्ये 2 षटक संघासाठी महागडे ठरले आणि याचा विचार आता या फलंदाजांना करावा लागणार आहे. मॅच कडे वळतोय. प्रशांत पाटीलचा षटक. पहिला चेंडू सिंगल. पुढचा चेंडू ओ स्टेडी अफलातून क्लासिक शॉट. लॉंग ऑन कडे दन 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 करत हा चौकार. तर मॅच कडे जरूर वळते. 2 चेंडू मध्ये 5 आल्यात. 46 टार्गेट आहे. चांगला चेंडू. प्रशांत पाटील हा डॉट बॉल आहे. सेकंड सेशन आपण जरूर पाहतोय. तर प्रवीण गरतला 2 षटकारांसाठी निलेश म्हात्रे यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. प्रशांत पाटील 3 चेंडू मध्ये 5 आल्या. टोटल रन्स पाहते. विनिंग टार्गेट 46. कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू ऑन साइडला लॉफ करतो U6. आणखीन एक धमाकेदार सुपर पॉवर शॉट. षटकार. तर 6 धावा मिळतील. टोटल रन्स पाहूया 11 धावा. कंपॅरिझनचा सुद्धा विचार करूया. आणखीन एक तडाखा. स्टेडी. क्षेत्ररक्षक रेडी आणि सिंगल मिळेल. मागच्या सेशन मध्ये काय घडलं, तर मागच्या सेशन मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या होत्या. ते सुद्धा विसरून चालणार नाही आणि ती बरोबरी साधावी लागेल. 5 चेंडूचा खेळ संपला. एकूण धावा दाफलकरते 12. विनिंग टार्गेट 46. पुढचा चेंडू. प्रशांत पाटील राऊंड विकेट. ऑन साइडला हा तडाखा चौकार येईल. फाईन लेगला आणि दणदणीत चौकार. एंड ऑफ दी ओव्हर. 46 धावा करायच्यात एकूण धावा दाफलकावर. टोटल रन्स पाहते 16. विनिंग कॅल्क्युलेशन 12 मध्ये 30.
नाहीये. मॅच कडे वळूया. 12 चेंडू आणि 30 ची गरज. एकूण धावा 16. विनिंग टार्गेट 46. मैदानावर खेळतो प्रवीण गरत आणि त्याला साथ देतोय विनीत म्हात्रे. ओ नंबर 2 सुनील टकले आलाय. 12 चेंडू आणि विनिंग टार्गेट 30 धावा. सामना आपण पाहिला आज धाकटी जुई संघाविरुद्ध चिरनेर. 12 मध्ये 20 हव्या होत्या. सामना जिंकला चिरनेरनं. पहिला चेंडू गोलंदाज सुनील. हा चेंडू व्हाईट बॉल. विनिंग कॅल्क्युलेशन 12 मध्ये करायचं. 29 सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी आहे. मॅच कडे वळूया. रंगतदार सामना होईल. प्रेक्षकांना असे सामने पाहायला नेहमी आवडतात. सुनील गोलंदाजीची जबाबदारी त्याने स्वीकारली आणि समोर उभा आहे. विनीतला साथ देतो प्रवीण. हा तडाखा ताकदीचा वापर मात्र बॅटच्या टोकावर हा चेंडू कनेक्ट करू शकला नाही परफेक्टली आणि पहिला धक्का. बाद झाला फलंदाज. पहिला धक्का जरूर मिळाला. बॅटिंग करताना झांसी संघ विनीतनं दाखवून दिला. खेळीन तर फटक्यांशी नाहीतर उपाशी आणि या वेळा तो बाद झाला. गोलंदाजा शिकार बनला. विकेट प्राप्त केले सुनीलनं. एकूण धावा दाफलकर 17. टार्गेट 46. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. 11 चेंडू आणि 29 ची गरज. क्षेत्ररक्षकांना विनंती करतो का आपण वारंवार एकत्रित येऊ नका प्लीज रिक्वेस्ट. थोडी दिलगिरी व्यक्त करू. वेळ वाचवायचा आयोजकांना. सुनील व्हाईट बॉल विकेट. एकूण धावा दाफलकावर 17. गोलंदाजी मार्कस सुनील. समोर गोलंदाजी करतो गावठाण विरुद्ध सामना पाहतो आपण जासई. बॅटच्या मधोमध हा तडाखा लांब लचक U6 लॉंग 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 वे मिड विकेटच्या बाहेर हा षटकार. बॅटिंग नंबर 3 आणि गोलंदाजी मार्कर महेंद्र म्हात्रे आलाय. महेंद्रला आपण जरूर पाहतो. डावाची सुरुवात त्यांनी षटकाराने केली. क्रमांक 3 वर महेंद्र. सुनीलचे षटक जरूर मॅच मध्ये विस्फोटक रूप धारण करणं संघासाठी महत्वाचं आहे. चला मॅच ऑन करा. मॅच ऑन करा. सामना पाहायला मजा येणार आहे. सामन्याचा रंग का असणार आहे. मैदानावर आता एका फलंदाजाला वॉरियर व्हावं लागेल. वॉरियर म्हणजे योद्धा आणि योद्धा बनावा लागेल. जर टार्गेट 46 टार्गेट जासईला कंप्लीट करायचं असेल तर कंपल्सरी चेस. सुनील बघा प्राइज बक्षिसांची घोषणा. षटकार हॅट्रिक साठी महेंद्रला 3000 आणि पुरस्कर्ते विजय मडवी. बघा एकदाच तुमची बक्षिसांची घोषणा करू प्लीज. मात्र एकदा सांगा. विजय मडवी यांच्याकडून 1000 रुपये 3 षटकार आणि दुसरं निलेश म्हात्रेकडून हॅट्रिक साठी 500. कारण सेकंड सेशन मध्ये आम्ही दिलगिरी व्यक्त का करतो कारण मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन ठेवून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा मॅच पाहत असतात. खेळाडूंचं कॉन्सन्ट्रेशन असतं. गावाच्या अस्मितेचा एक सुद्धा प्रश्न असतो आणि म्हणून पाठीराखे नेहमी बक्षीस लावत असतात. एकूण धावा दाफलकावरती 23. सुनील पुढचा चेंडू ऑन साइडला स्वीप करतो. डीप कडे फिल्डर. ओ गुड कॅच. बॅट्समन आउट. चेंडू गणी घेते. उत्कंठा वाढली जाते. जरूर मॅच कडे वळूया. सुनील टकले गोलंदाजच्या मार्गावर 2 विकेट मिळाले. 1 षटकार आला. एकूण धावा दाफलकावर 23. 23 रन्स ऑन बोर्ड. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी. येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची गरज.
9 बॉल 23. सामन्याचा निकाल का असेल? रंगत निर्माण झाल्या. सेकंड राऊंडचा पहिला सामना. अजून 3 सामने बॅलन्स आहेत. कोणता संघ जाईल टॉप 4 मध्ये? गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सुनील. समोर उभा आहे गोलंदाज आशिष करत. टॅप करतो चेंडूला डीप कडे. फिल्डर रेडियस सिंगल मिळेल. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. सामना कठीण होत चाललाय. सचिन स्मृती खंडोबा जासई संघाला विनिंग कॅल्क्युलेशन 8 बॉल 22. आता दबाव वाढलाय. इथे सामना जिंकायचा असेल तर सकारात्मक खेळ करावा लागेल. सुनीलच्या गोलंदाजी सामन्यामध्ये 1 षटकाराचा अपवाद सोडला तर चांगली गोलंदाजी झाली. येणारे 8 बॉल आता 22 ची गरज. 2-3 मोठे फटके सामन्यामध्ये कमबॅक करून देतील. मात्र धारदार गोलंदाजी समोर. यस बॅट्समन आउट. 7 बॉल आणि 22. आणि गरज असेल 22 धावेची गरज. चला मॅच स्पीडअप करा. क्षेत्ररक्षकांना विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका. अजून 3 सामने इथून बाकी आहेत. मॅच कडे जरूर वळतोय. रंगत निर्माण झाले. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं तर येणारे 7 बॉल आणि 22 ची गरज. तर विलास मडवीने जर झेल टिपला तर अनिरुद्ध घरत यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 7 बॉल आणि 22 ची गरज. विनिंग टार्गेट पाहतो 46. एक मोठा फटका सामना बनवेल जासई संघाला. आक्रमणाचा प्रयत्न. फटका फसलाय आणि आता आघाडी मिळवली. पिछाडीवर जासई. सामना कठीण होत चाललाय. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विनिंग कॅल्क्युलेशन ची चर्चा करूया. 6 बॉल आणि 22 ची गरज. आणि पुरस्कर्ते आमचे मिलिंदसाठी विजय वडवी यांच्याकडून जे पारितोषिक आहे. आणखीन कुणाचं पारितोषिक का? मॅच इम्पॉर्टंट आहे. सुनीलने धावा दिल्या. 4 विकेट. गोलंदाजी आवडले असेल तर सुनील साठी सुद्धा मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना मात्र कठीण आहे. ओव्हर नंबर 3 टार्गेट 46. 5 बॉल आणि 22 ची गरज. 5 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाज झाला अंकुश. मिलिंद खेळतो मैदानावर. संघर्ष करतोय अजूनही मैदानावर आशिष. 5 बॉल 22. आशिष गरज खेळतो 2 चेंडू मध्ये 1 आणि मिलिंद त्याला साथ देतोय. फुटबॉलचा वापर सिंगल डबल काही बिघडू शकत नाही. जबरदस्त गोलंदाजांचं संतुलन पाहायला मिळतंय. मात्र आता कमालीचं विस्फोटक रूप धारण करावे लागेल. मॅच मध्ये थोडा उत्साह कमी पाहायला मिळतोय. तो जासईकडून मात्र मोठे फटके सामने जिंकून देतील. 4 चेंडू 22. प्रत्येक चेंडूवर पाहिजे 21. सॉरी माफ करा 21. 4 बॉल 21. गती कमी केली. 1 बाउंड चेंडू आले चौकार. आता येणारे 3 चेंडू. विनिंग कॅल्क्युलेशन 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहेत. आता विनिंग कॅल्क्युलेशन येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 3 चेंडू आणि 17 धावा. हॅट्रिक मारली तर 5000 विजय मडवी यांच्याकडून. यस डॉट बॉल. आता सामन्यावर गावठाण मजबूत पकड निर्माण केल्या. 2 चेंडू आणि 17 धावा. कैलासवासी सचिन स्मृती खंडोबा जासई थोडा बॅक फुटला. स्लोअर 1 आणि हा बीट करत असताना 3-17 2-17. आता औपचारिकता फॉर्मॅलिटीज मैदानात सुरू असतील कारण इक्वेशन कठीण. 1 बॉल 17 विजयाच्या उंबरठ्यावर आणि सामना जिंकलाय तो विनोद स्पोर्ट्स गावठाण संघानं.
चला नेक्स्ट मॅच टॉस विन टीम. फिल्डिंग टीम आपण लगेच उतरा मैदानावर. फिल्डिंग टीम आपण लगेच उतरा. नेक्स्ट मॅच द मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय सुनील टकले. 18 धावा ऑलराऊंडर, अष्टपैलू कामगिरी. सुनीलनं प्रभावी षटक हाताळलं, विकेट घेतल्या 4, धावा दिल्या 8. ब्युटिफुल वंडरफुल परफॉर्मन्स. मी विजयजी मडवी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण देऊया सुनील टकलेला मॅन ऑफ द मॅच आणि शुभेच्छा असतील. बॅड लक जासई. चांगला खेळ पाहायला मिळाला तो सुनीलचा विनोद स्पोर्ट्स गावठाणसाठी. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लावून घ्या.